ओम साईराम, रामकृष्ण हरी. आषाढ महिना सुरू झालाय तसा वारकऱ्यांचा मेळाही जमलाय. माऊलीच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय. शेकडो किलोमीटरचा रस्ता तुडवत हजारो पावले जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत पंढरीच्या दिशेने चालले आहे. ही सगळी मंडळी वारकरी विठुरायाच्या चरणावर माथा टेकायला आसुसलेले आहेत. प्रत्येकाची इच्छा असते एकदा तरी वारी करावी, आणि म्हणून याच उद्देशाने मातोश्री चंपाबाई माणिकचंद पारेख चॅरिटेबल ट्रस्ट, श्री दिनुभाई पारेख साई भक्त परिवार आणि श्री साई चरण सेवक मंडळ तथा श्री दत्त साई मंदिर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं नाना रूपी सेवा करीत आलो आहोत. त्यातीलच एक सेवा म्हणजे पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांची सेवा. त्यासाठी सर्व सेवेकरी आम्ही साई मंदिरात जमा झालो. सर्व साहित्याची जमवाजमव करून आम्ही जेजुरी जवळील वाल्ले गावात स्थळ मांडला. येथे भव्य असा मंडप आणि सर्व व्यवस्था केली होती. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषाने आम्ही पुढील कार्यास लागलो. सर्व सेवेकरी आपापली कामे व्यवस्थितरित्या पार पडत होते. स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात चहा वाटपाचा कार्यक्रम असल्यामुळे त्याची व्यवस्था दिनुभाई पारेख यांनी सूत्र सांभाळली. मोठ्या भांड्यात चहा करण्यासाठी मांडणी करून स्वतः ते लक्ष देत होते. चहा बनवत असताना चहाची चव वारकरी मुखात गोडी आणणारी असावी यासाठी आचारी आणि सेवेकरी चहाची चव घेऊनच ते पुढे वारकऱ्यासाठी देत होते. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही देवपूजनाने करण्याची परंपरा आम्ही जपलो. सर्व सेवेकरी पांडुरंगाची प्रतिमा पूजन आणि आरती करून चहा वाटपाचा कार्यक्रम आम्ही सुरू केला. चहा वाटप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याची व्यवस्था ही मोठ्या स्वरूपात ही सुमारे पहाटे 3 वाजता चहा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. चहा वाटप करताना सेवेकरी उत्साहात कार्य पार पडत होते. रात्रीच्या वेळेत अनेक वारकरी पुढील प्रवासात म्हणजे पांडुरंगाच्या भेटीला जात होते. त्याच वेळी त्यांच्या मुखावर आनंद दिसत होता. कोणती चिंता नव्हती, कोणतं भय नव्हतं, कोणतेही थकल्याची जाणीव नव्हती. संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे, आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, का म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. आमच्या चहाचा आस्वाद घेऊन वारकरी पुढील मार्गस्थ लागले होते. त्यांना चहामुळे एक नवी ऊर्जा मिळाली होती. स्वागत. दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व माऊलींच्या सेवेसाठी आम्ही गरम गरम चहाची, मसालेदार चहाची व्यवस्था ठेवलेली आहे. सर्व माऊलींनी चहाचा आस्वाद घेऊन दिंडीमध्ये पुढे मार्ग. चहा कपामध्ये भरून झाल्यानंतर सेवेकरी वारकऱ्यांपर्यंत ते स्वतः देत होते. त्यांच्या मुखात एकच आवाज येत होता, तो म्हणजे माऊली चहा घ्या. त्या सादमुळे अनेक वारकरी चहाचा आस्वाद घेत होते. मंडळाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं जे काही आज कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे, यात आमचा कोल्हापूर जिल्हा चंदूर या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपणास अनंत शुभेच्छा. भगवंत आपलं कल्याण करो. अशीच पारिक परिवार जो हा परिवार आहे, हा परिवार या ठिकाणी जो हे कार्य सांभाळतो, ही सेवा घडवतो, यांचंही उदंड आयुष्य त्यांना लाभो, निरोगी आयुष्य जगावं, त्यांनी अशीच या कुटुंबाची सेवा करावी अशी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्याला अनंत शुभेच्छा. दिंडीमधील वारकरी आमच्या कार्याची स्तुती करून आम्हाला आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या. नाही पाहिले वळून, नाही मोजले अंतर, पाय चालत हे गेले शब्द ऐकता विठ्ठल. सकाळी 10च्या दरम्यान ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. सर्व वारकरी त्यांच्यासोबत विठू माऊलीचा गजर करत पालखी रथाने आमच्या समोरून पांडुरंगाच्या भेटीस प्रस्थान केले. हा सोहळा पाहताना सर्व सेवेकरी आनंदाने भारावून गेले. तसेच तुकाराम महाराज म्हणतात, हे जी व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी, सतसंग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. वारकऱ्यांना दिलेल्या चहाची तृप्ती घेऊन वारकरी पांडुरंगाच्या भेटीत जात होते. जे काही अस्वच्छता निर्माण झाली होती ती आमच्या सेवेकरांनी स्वच्छ करून त्याची व्यवस्था लावली होती. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.